नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी माझ्या मुलीचा तिळवा केलेला आहे। बघा, सजावट करून घेतलेली आहे छान। आणि हे तिळव्याचं सामान आणलं आहे मी, बैलबंडी वगैरे आणि आपलं भातुकलीचं सामान आणलेलं आहे। हा पुतळ्याला डेकोरेटिव्ह केलेला आहे, याला सगळं साज घालून घेतलेला आहे मी। आणि बघा, अशा प्रकारे तयारी केलेली आहे। बैलबंडी वगैरे आणलेला आहे आणि घर आणलेलं आहे, वृंदावन आणलेलं आहे आणि चूल आहे, उखळ मुसर, वरुटा पाटा आहे, खलबत्ता आहे आणि अशा प्रकारे करून घेतलेला आहे मी। आणि सुगळणी भरून घेतलेलं आहे, एक पैशानी न 4 धान्यांनी भरलेले आहे। आणि हे सुहासिनीचं हे पूर्ण ठेवलेलं आहे, इथे मी घालून घेतलेलं आहे। आणि हळद कुंकू असं हे आकृत्या काढून घेतलेल्या आहे बांगड्यामध्ये, तिळाचे पदार्थ वगैरे आणि डेकोरेटिव्ह करून घेतलेलं आहे। मुलीचा तिळवा आहे माझ्या, मी माझ्या घरी करत आहे। अशा प्रकारे करून घेतलेला। आता ही माझी पुतण्याची मुलगी आहे, माझी नातीन, तर हिची पण लूट इथेच। हे माझी पुतणी आता तिचे पाय वगैरे धुत आहे, धुवून झालेले आहे। आता तिला अक्षवान करत आहे, माझ्याच घरी लूट करून घेते तिची। अक्षवान करत आहे ती। आता आरती करते आणि 5 वेळा आरती करून घेते। अशा प्रकारे लूट करत आहे तिची। आणि आपली एक अंगठी आणि एक सुपारी, 1 रुपयाचा सिक्का, याच्याने असं ओवाळणी घालत आहे। मी पण अक्षवान करत आहे, पहिले पाय धुतले तिचे आणि अक्षवान करून घेत आहे। मुलीला ना खूप खुशी वाटते, माझ्याकडेच नाही आईकडेच करायचं माझी लूट। सजावट केलेली दिसली तर ती म्हणे नाही, मी माझ्या घरी नाही करणार। आता मी ओवाळत आहे तिला हे एक अंगठी आणि 1 रुपयाचा सिक्का आणि सुपारीनी। अशा प्रकारे माझ्या खूप अंगावरची येते, ती येत राहते, खुशी वाटते तिला, आजीकडे चाललो बा आपण। मजा वाटून राहिली तिला। आता मुलीचं करत आहे, जावई आहेत माझे, त्यांचं अक्षवान करून राहिले। पहिले पाय धुतले मी आणि अक्षवान करत आहे। आता मुलीचं करते। ही माझी मोठी मुलगी आहे, मला 2 मुली आहेत। एक इंदोरला आहे, ती जॉब करते। ही पण पुण्याला जॉब करत होती, आता बेंगलोरला आहे। आता आली ती संक्रांतीसाठी। तर ओवाळणी असं स्टेप बाय स्टेप केलं तर कसं व्यवस्थित वाटतंही। आणि अशाच प्रकारे करावं लागते, पहिले पाय धुवायचे, मग अक्षवान करायचं आणि मग हे आपली अंगठी, सुपारी आणि 1 रुपयाचा सिक्का, पाण्याचा विडा पण घेतात काही जण, त्याच्याने ओवाळणी करतात आणि मग आरती करतात। त्यानंतर गिफ्ट द्यायचं। मी चांदीची वाटी घेतलेली आहे जावयांना आणि चम्मच घेतलेला आहे त्यांनी। कपडे तर मी अगोदरच देऊन दिले खरे, तर त्यांनी कपडे घालून घेतलेले आहेत, सुरुवातीलाच देऊन दिलं। आणि बफेचा कार्यक्रम ठेवलेला होता मी जेवणाचा, तर अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली होती, आपला छोटासा कार्यक्रम। अशा प्रकारे कार्यक्रमाची व्यवस्था केलेली होती मी म्हटलं थोडं तुमच्याशी शेअर करून घ्यावं म्हणून व्हिडिओ टाकत आहे।
अशा प्रकारे अरेंजमेंट केलेली होती. कशी वाटली तुम्हाला माझी व्हिडिओ तर कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.